नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. छान पाऊस पडतोय आणि आखाड महिनासुद्धा सुरू आहे. तर गरमागरम चिकन क्रिस्पीची रेसिपी अगदी हॉटेलपेक्षाही भारी बनते. आपण घरच्या घरी कशी बनवायची ते आपण पाहूया. तर त्यासाठी मी इथं चिकनचे असे लांबसर असे तुकडे करून घेतलेत किंवा तुम्ही शॉपमध्ये जर त्या माणसाला सांगितलं तर तो आपल्याला अशा प्रकारे स्ट्रिप्स कापून देतो. आता त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे जवळजवळ मी आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे आणि 1 चमचा मी व्हिनेगर टाकलेलं आहे आणि चवीनुसार त्याच्यात मीठ टाकले. त्याचबरोबर इथं मी 1 चमचा लाल तिखट टाकले, अर्धा चमचा हळद, पाव चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यात 1 अंडं टाकलेलं आहे. काळी मिरी पावडर अगदी मस्ट आहे, कारण त्याच्यामुळे चवीत खूप फरक पडतो. आता हे छानपैकी हाताने व्यवस्थित मालिश करून घ्यायचे, त्याला मॅरिनेशन छान करून घ्यायचे, अर्धा तास तसंच ठेवून द्या. त्याच्यानंतर मी इथं साधारण 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतले आणि 1 चमचा मैदा घेतलेला आहे. त्याचबरोबर इथं अगदी 1 पिंच सोडा किंवा बेकिंग पावडर तुम्ही घेऊ शकता. आता इथं कॉर्नफ्लोअरचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचे, मैद्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचे. एकदम बॅटर बनवायचं नाही आहे, तर आपल्याला त्याला फक्त कोट झालं पाहिजे इतपतच आपण त्याला मैदा किंवा कॉर्नफ्लोअर वापरायचं आहे. घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी टाका, पातळ वाटलं तर थोडासा मैदा किंवा कॉर्नफ्लोअर टाकायचे. आता तेल आहे ना मीडियम गरम करून घ्यायचे आणि ह्या स्ट्रिप्स आहेत ना आपण अशा सुट्ट्या सुट्ट्या तळून घ्यायच्यात. पाहू शकता तुम्ही. जर तुम्ही एकत्र टाकलं ना तर त्या एकमेकांना चिकटतील आणि मग आपल्याला ते व्यवस्थित अशा वेगवेगळ्या स्ट्रिप्स मिळणार नाही. जास्त एकदम त्याची गर्दी करू नका. तेल मीडियम टू लोवरच ठेवा. आत्ता टाकताना तुम्ही गॅस मोठा ठेवला तरी चालेल, कारण एकदम तेलाचं टेम्परेचर कमी होत असतं, कारण हे आपलं बॅटर थंड असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मात्र मीडियम टू लोवर आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही. त्यांना लगेच बिलकुल डिस्टर्ब करायचं नाही आहे. 2 मिनटं तरी तुम्ही तसंच ठेवायचं आहे आणि मग तुम्ही त्याला डिस्टर्ब केलं ना आणि असं व्यवस्थित असं परतत राहायचं आहे. कमीत कमी 5 ते 7 मिनटं तुम्ही ह्या स्ट्रिप्स ठेवायच्यात. थायचं चिकन असल्यामुळे त्याला शिजायला काही जास्त वेळ जात नाही. तर आता पहा, आता हे अजून आपले झालेले नाही आहे. 5 मिनटं तरी कमीत कमी शेवटचे झाले ना की मगच पहा असे छान क्रिस्पी गोल्डन ब्राऊन कलर येतोय. पण मी अजून एक टिप सांगणार आहे तुम्हाला. तर आता हे जे पहिले झालेले आहेत ना तळून, ते काढून घेऊन मी दुसरीसुद्धा बॅच अशाच प्रकारे व्यवस्थित तळून घेणार आहे. दोन्ही बॅच तळून झाल्यानंतर पहा आपलं चिकन हे असं सॉफ्ट आहे आणि हॉटेलमधलं चिकन एकदम क्रिस्पी असतं. तर त्याच्यासाठी सुद्धा मी एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. हे सॉफ्ट चिकन तुम्ही कसं काय करायचे, तर आपल्याला त्याला दुसऱ्यांदा पुन्हा तळून घ्यायचं आहे. त्याआधी मी काय करते, इथं काही प्रिपरेशन करून घेते. 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून ठेवलेलं आहे. गुठळी त्याच्यात अजिबात होऊ देऊ नका. आता दुसऱ्या बाउलमध्ये मी आहे ना 1 चमचा इथं बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे. 1 चमचा मी इथं सोया सॉस घेतलेला आहे. इथं थोडंफार प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 चमचा चिली सॉस घेतलेला आहे आणि इथं 1 चमचा मी व्हिनेगर घेतलेला आहे. पहा, आता सॉसेसचं प्रमाण थोडं कमी जास्त करायचं असतं, पण टोमॅटो सॉस मात्र इथं थोडासा जास्त घेतला जातो. म्हणजे क्रिस्पी चिकन करताना टोमॅटो सॉसची टेस्ट थोडी जास्त हवी असते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या, त्याच्यात गुठळी राहू देऊ नका. आता काय करायचे, ही 2 कामं झाल्यानंतर पुन्हा आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आणि तेल छान गरम पाहिजे आणि मग पुन्हा हे चिकन ठेवून द्यायचे. पहिल्यांदा तळून झाल्यानंतर चिकन तुमचं 5 ते 10 मिनटं तसंच ठेवू द्यायचं आहे आणि मग तुम्ही हे अगदी 1 मिनिटभर किंवा अर्धा मिनिट तुम्ही ह्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायचे, जेणेकरून तुमचं चिकन जे आहे ना, ह्या स्ट्रिप्स एकदम सुपर क्रिस्पी होऊन जातात. ही टिप नक्की फॉलो करायची आहे, नाहीतर तुमचं चिकन जे आहे ना बनवलेलं, ते एकदम सॉफ्ट असेल आणि हॉटेलसारखे क्रिस्पी चिकन तुम्हाला मिळणार नाही आहे. पहा, आता एकदम कुरकुरीत असे आपले हे चिकनचे स्ट्रिप्स बनून रेडी झालेले आहेत. आता नेक्स्ट स्टेप काय करायची, त्याच्यातलंच मी थोडंसं तेल काढून ठेवले आणि त्याच कढईमध्ये मिरची, लसूण आणि आलं चिरून घेतलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही पेस्ट नाही करायची, एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. चायनीज पदार्थांमध्ये हेच आहे की चिरून घ्यायला लागतात. आता हे छान गोल्डन झाले ना की लगेच त्याच्यामध्ये आपण जे हे सॉसेस बनवलेलं होते ना, टोमॅटो सॉसचं वगैरे, ते याच्यात ओतून घ्यायचं आहे. जास्त वेळ काय ठेवायचं नाही आहे आपल्याला. ही रेसिपी
ही स्टेप जी आहे ना, ही अगदी 2 मिनिटात रेडी होऊन जाते, काहीच वेळ लागत नाही आहे. आता मसाले टाकल्यानंतर आपल्याला काय करायचे, ह्याच्यात चिकन टाकून घ्यायचे आणि ह्या सॉसनी आहे ना त्याला पूर्ण कोट करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही या सॉसमध्ये जरी कॉर्नफ्लोअरचं पाणी टाकलं तरी चालेल किंवा आत्ता मी ज्या स्टेपला टाकले ना त्या स्टेपला टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे. पण आपल्याला कॉर्नफ्लोअरचं पाणी टाकल्यानंतर आपल्याला कमीत कमी 2 मिनटं तरी ते शिजून दिलं पाहिजे, कारण कॉर्नफ्लोअरचा कच्चटपणा आपल्याला लागता कामा नये. सो आता तुम्ही या स्टेजला तुम्ही अजून जर थोडंसं पाणी त्याच्यात मिक्स केलेलं असलं तरी चालेल. गॅस मात्र एकदम फुल ठेवायचा. हाय फ्लेमवर हे चिकन आहे ना तुम्ही टॉस करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी इथं थोडेसे पांढरे तीळ टाकलेले आहेत. आपलं आता 2 मिनटामध्ये आपलं क्रिस्पी चिकन रेडी होणार आहे. कांद्याची पात असेल तर तुम्ही याच्यात टाकू शकता. माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही. आता आपलं क्रिस्पी चिकन एकदम रेडी आहे. पहा, या स्टेजला पूर्ण 3 ते 4 मिनटं फक्त लागून गेलेले आहेत. गरमागरम हॉटेलपेक्षाही भन्नाट असं हे क्रिस्पी चिकन आपलं रेडी झालेलं आहे. घरी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.